शिवलाल काही विचार करू नको, बंदी कॅनरीचो आता आणि ते गाळं पेटून जायचं. हा कसा रस्त्यात सोडते तो गाळं तुझ्या वावरात, त्याला समजलं पाहिजे हराम खोराले नाम्याले. त्याने उडबा विचार खाली हो रो मी आता बंदी कॅनरीचो तुम्ही बंद देतो गाळा पेटवून, यात माझी होईन ते होईन पाहून घेऊ आता पुढचं पुढे. कोणाला कमकत समजून राहिला तो. बापरे हा शिवल्यात बाबा गाणं पेटवते बाबा, कोण दिला तर काही बैकून देऊन राहिला सायदा. पायरे पायरे मग गाणं पेटवा सांगून राहिला, नामदेवाचं गाणं पेटवतं वाटतं वाढाय. जा जा टाका बरं त्या गाड्यावर ते डिझेल टाका आणि पेटून द्या ते गाडा आता. हे गाडं एकदा पेटलं खाक झालं की कसं तो नाम्या डबल इकून आलाच नाही पाहिजे. त्याला कसं समजलं पाहिजे की नाही गड्या इकून गेलो की कसं खतरनाक गडी आहे शिवलाल बापा, काही खरा नाही, जायचं नाही इकून असं म्हटलं पाहिजे त्यांना. हो हो बाई, धाक पैदा झाला पाहिजे ना, धाकबडी चीज असते, नाही तर हे लोकचा फायदा घेतात गरीबाचा. शिवलाल कसा गरीब माणूस आहे, पुन्हा लेण्यात ना देण्यात असते, म्हणून तर हा रस्ता इकून पाडून राहिले की ते दादागिरीनं. बंद गाव एकाकडे झालं, तुम्हाला एकाकडे ठेवलं. आज काही विचार करूच नव्हतं तुम्ही दोघंही नवरा बायको, द्या पेटून अकात करणं जाईल. बुडबा दाखवूनच देतो आज ते शिवलाल काय चीज आहे तर. शिवलाल कमकत समजतात ते, पण शिवलाल काही कमकत माणूस नाही काही. कमकत आहो का मी. इथून राहिला बघायला आपण कल्ला गेला असता म्हटलं असतं काही, पण लगा फालतो आफत आपल्यालाच मारून आले का. पाय व मुकटानं पाय आता पेटू ते बघायला पेटवलं आता काय करशील आपण, आपण काहीच नाही करू शकत आता. सर्व गोष्टीला कारणीभूत हाकून दिले आग लावून राहिला ना. याची कुकडे ठणकली काय म्हणजे हाकून दिले जे हरामखोराची, हाचे सारा खेळ करून राहिला. शिवलालले बैकून द्यायला कंदीलच कारणीभूत आहे, कंदीलच पेटून द्यायला लावून गाडं. अरे नाम्या घे रे दाबून आता, आता देतो गाडा पेटवून. जे काय होत असेल ते करून घेतो आता. काय तर मावारात गाडा सोडतं का मावा रस्त्यात गाडा सोडून राहिला का हराम खोरा. तुला असं वाटतं शिवलाल काही करतच नाही. अरे पेटूनच देतो आता गाडं, जे होईन ते होईन. हा टाका ना, काय विचार करून राहिले पेटवानं. बरं लवकर होईन तर खाते अजून मोहीन कोणी पाहिन कोणी. ते कसं पटकन करा ते काम. अटी कोण आहे हो पाहिले, आपण आपले जा अटी नेत त्यात नेत आपल्या वावरात. थांब ना आता पेटवतो, थांब झाला आता माझ्या डिझेल टाकणं बंद गाड्या, आता बंद गाडं पेटून देतो आता. बापा शिवला लवकर पेटो गाडं, मला तर मजा येऊन राहिली. मग बाय कसं भांडण होते तर चांगलं कुस्तं कुस्तीचं मारामारी. पेटो पेटो तू गाडं पेटो, तेल टाकतो तसं. शिवलाल पटकन पेटो ना बाबा, अजून कसं पाहिलं कोणाचं घोर अजून बोलावं नाही झाले. त्या नाम्याला बोलावं नाही ना कोणी, त्यापेक्षा कसं फटकनी पेटवून दे ना झटकनी गाडं. हो बुडवा थांबा 1 मिनिट पेटवतो, आत्ता गाडं पेटवतो. हो बाबा हो शिवलाल, अरे ते कॅन आणता बाबा. अरे बा कामी आली असतील बाबा, पाणी पाणी भरायचे. काय माणूस आहे रे तुले का. त्या कॅनीचं काय करता, पुरा कुठे मागे ठेवता. आपण होते खाक त्याच्यामध्ये कॅन बी जाऊ द्या. पाणी भरायला आपल्या जो कॅना त्याला द्या आता, टेन्शन ना घेऊ. दिलं गाड्या पेटून आता. आता पेटलं एकदाच गाड्या हे आता चाला आटून लवकर निष्ठा बरं, पटकन चाला आता आटून. हो चला ते थांबायला पुरत नाही आता. पाहिलं अजून तो घोर काय तर शिवलालनंच गाड्या पेटवलं साऱ्या गावाले माझून. पहिलेच तर माझं नाही गाव आहे. चला गेरे म्हणा नामी आता दाबून. कसा अरे शिवलालची हिसके घेणं काही सोपी नाही म्हणा नामी. शिवलालच्या वावरातून जाणं सोपी नाही ना. दिला आता गाडं पेटून आता घे हिसके घे दाबून. तेव्हा आपलं कामच बेकार आहे. आपल्या नांदी लागला म्हणजे त्याला खपवला आपण, आपलं डेंजर काम आहे. अरे बाय शिवल्या सायच्या किती निर्दयी असले तू. त्या नामदेवाचं गाळं पेटवलं का तू गाळं, आणि ते बी त्या कोण दिले काय म्हटलं ऐकून. बापा याची बायकोही जास्त हे करते. थांबा तुम्ही आता गॅंग तुम्ही बोलून गावातून, मग सांगतो तुम्हाला काय आहे. तुम्हाला सोपी वाटून राहिला खेळा, सोपी नाही. थांबा तुम्ही, बजेटच आहे तुमचा आज. थांबा आता जा तुम्ही नामदेव बोलव ना, तो नामदेव बोल. धीरज भाऊ चाला आणू त्या शिवल्याले. तो कसा गाडा अडवते कसं रस्त्याने जाऊ देत नाही तर. असे कसे चंगटे धंदे केल्याने चालत नाही की. या लोकांना कसं रट्टेच पाहिजे तर समजतात. ते रट्टे मारले की आपण रट्टे नाही मारले तर हे लोक डोक्यावर बसतात माणसाच्या. ऐका मा म्हटलं तुम्ही.
बा दगडू एवढी काही केल्या नाही चालत. थांब ना तू जरा शांत ठेव ना. थांब ना त्या बापाला येऊ दे. हा त्या बापाले देवलाले येऊ दे. त्या दोघं जणाले त्याला विचारू ना रस्ता कुठून आहे काय आहे तर सांगू देईल आपण माणुसकीत समजून. कसे नाही जाऊ देत त्याच्यावर अजून तर. बाबा मी मताने आलो नाही ना. बुडाच म्हणे मला जाय म्हणे. हा म्हणे बाबू तिकून गारा तर आपल्या वावरातून इकून जाय म्हणे. तुला कोण नाही म्हणणार आहे तरी मी म्हटलं बुड्याले तो शिवल्या आगो आहे बरं हळून तो. बुडा म्हणे नाही नाही काही टेन्शन घेऊ नको तू जाय. आलो बाबा तर त्याने भांडण उपस्थित केलं. आता झालं तर पुरंच झालं आता हे भांडण. सांगा आता कसंच काय. नाही हे गोष्ट तर माझ्या कच्चीच आहे. माझ्या कधीच म्हटलं ना बुड्याना की जा नामदेव भाऊ असं म्हटलं ना बा बुड्याना. तो काही विषयच नाही आहे. झालं ना मग आमने सामनेवाला विषय आहे ना. मग काही विषय नाही ना. मग फक्त बुड्याले देवलाला येऊ द्या. त्या शिवल्याच्या कसं त्याचे आले घरचे मग सांगता येते आपल्याला काय आहे तर माणुसकीत समजून. नाही ना आपल्याला हे वाढवलं नव्हतं ते. पण आता कसं आहे आता तो शिवल्या नाही बोवारा. आजचे दिवस जात तुम्ही डबल येतही नव्हतं त्या रस्त्यानं. पण कसं अगं आहे ना तो शिवल्या काही गरज नव्हती बघायला रिकाम धंदे करायची. बापा नामदेव हो तुमचे तो सदा गदा खाजवत राहिले राजा. पण तुम्हाला समजतच नाही. तुम्ही राजा सुमडीत गुमडी काय राजा लय साधे आहे राजा तुम्ही. रट्टे पाहिजेत अशा लोक येईल तुम्हाला सांगतो. रट्टे शिवी नाही मिळेल. हा गड्या दगडू रट्टे रट्टे. अरे रट्ट्यानं नाही चालत ना बापा दगडू. जरा समजूतदारीपणानं घेत जाय ना काही गोष्टी. हा कसं आहेस रे तू. समजूतदारीपणा समजूतदारीचा जमान नाही हा रट्टेचा जमाना. जो रट्टे मारी ते त्याचाच आहे. नाही तर जो माणूस दबला त्याच्या मागं हात धुवून लागतात लोक. सोपी थोडी हा जमाना. जो खूट घेऊन बाहेर राहते त्याला हू की चुई म्हणत नाहीत लोक. आणि जो म्हणते भाऊलेक चुकलं भाऊलेक असं भाऊलेक तसं त्याला तर दाबून पाहिजेत लोक. हा मना तू बोलून राहिला दगड तेच बरोबर आहे. रट्टेच पाहिजे. खरंच खरंच हा खुटाचाच जमाना आहे ना. जो प्रेमानं सांगते त्याचं कोणीच ऐकत नाही. त्याला दाबून पाहतात उलट लोक. आणि जो दादागिरीवाला आहे हुकुमशाहीवाला आहे हा त्याच्या पुढे नाही का टाकतात लोक. असं आहे ना. त्यासाठी रट्टेच पाहिजे शिवल्यासारख्या माणसाले. अरे बाबा कोणाले मारशील. हा मग काय असे लोक भेटले तेव्हा मग का रोज भांडणं करणार बापा. हा मग रोज भांडणं करशील का तू. हा त्याच्यापेक्षा बापा समजून सांगलं ते पुरते. चुप राहिलं ते पुरते बापा. भांडणं करायला पुरत नाही. तुम्हाला कसं गडे हो नॉलेजच कमी आहे ना. खूप नॉलेज कमी आहे तुम्हाला. हा तुम्हाला असं वाटते की आम्ही करतो तेच सही आहे. अरे नाही बा हो तुम्ही लय उन्हाळ्या पावसाळ्यातून कमी पाहिले. भांडणात काही पडेल नाही ना. जाऊ द्या नामदेवराव. हे कसं जवान रक्त या पुरायचं सडसड करून राहिलं. वय वय करून राहिलं. हा जाऊ द्या. ह्याच्या गोष्टीवर लक्ष नका देऊ. आता पुढचं काय नियोजन करायला लागते करा. नामदेव तुमचा गाड्या पेट्रोल शिवलाल ना. गाड्या पेट्रोल का गाड्या पेट्रोल शिवलाल ना. माझ्या गाड्या पेट्रोल काय सांगू राहिला तू. तर खरंच ना बापा चाला तुम्ही दाखवतो तुम्हाला. खरंच ना माझ्या बाहेर डोळ्यात देखत पेट्रोल बाबा मोठी डिझेलची कॅन टाकली गाड्यावर. बंद गाड्यावर लोक खाक झालं इथे. चला लवकर चला चला. अरे बाबा चला लवकर पटकन चला बरं. आता मी म्हणू की नाही मी म्हणत ऐका ना तुम्ही. ह्याच्यासाठी अशा लोकांना रट्टे मारा लागतात पहिले. हा पहिले दाबून दणकी द्या लागतात येईल. हे आता पेट्रोल आहे ना गाडं. आता काय करता. ते तो हरामखोर तास झोडला असता की नाही तास बसचं राहिलं असतं का. आता गाड्या जायला नसतं. चला चला पहा पहिले बापा काय तर. चला बाटल्या घे जा पाण्याच्या. चला लवकर इजून पाहू काय तर. इजलं तर इजलं. पुढे बा बडबड ना करून चाला ना पहिले तटलोक तर चाला मग पाहून पुढचं पुढे काय तर. पान कसं गाडं पेटून राहिलं. पान कसं गाडं पेटून राहिलं. चला ना पाय रे भडवी यानं खरंच गाड्या दिल्या भेटून मायरे यायच्या. हा याला दाखवाच लागते गाड्या. काही बेकार काम केलं का यानं. काही काम केलं का बेकार. अरे बाबा रे खरंच माझ्या गाडं जायला रे बाबा. आता कसं करू मी. म्हणून राहिले चला पाणी कुकून नेऊ. इजवाना रे बाबा इजवाना रे. हो बाबा इजवाना माझ्या गाडं इजवाना. नामदेव आता इजवल्या जात नाही रे. इजवल्या जात नाही आता. पुरं पेटलं ते. नामदेव धीर धरा. बाबा कसं करू आता माझ्या गाड्या जाईल. अरे बाबा इजवाना सरपंच देईदास पुढे बुवा इजवा. अरे बाबा दगड काहीतरी कर रे बाबा. मागाड तो शिवल्या कारणीभूत आहे नामदेव भाऊ. तो शिवल्याने जायला हे गाडं. हा ते शिवल्याचा बजेट करायला लागते आता. हो बापा नामदेव आता काहीच नाही करू शकत आपण. आता जाईल ते गाडं. आता काय करणार आपण. राखवून राहिला आता ते इजवल्या जात नाही. आता काहीच करू शकत नाही झाले आपण. आता मी ढोरायला चारा आणू कसं काय करू आता. कसं काय करू.
मला काय आता मला गाड्या जायला रे बाया. नामदेव भाऊ असा लढू नको बा, तू लढू नको. चाल बरं, उठ उठ चाल. त्या शिवल्या कंबळ्यात नाता मारो साय या त्यांना गाडा कसं जायला भडी जाय ना. अरे मी तर हे सकाळपासून म्हणून राहिलो त्या शिवल्याला हाणतो हाणतो, पण नामदेव भाऊ गोष्ट घेत नाही, शांत मावशी बी नाही. नाही मारू नका मारू नका. हा त्याचा लाळ करा त्याचा शिवल्याचा. हरामखोर आपली खाजून राहिला आपल्यासोबत आणि आपण त्याची तोंड पाहून राहिलो. सरपंच आहे बापा गरम नको हो. मारामारीन बरोबर नसते होत. कोणाला मारणं चांगलं नाही. मी आता दाबून जायला गाडा पेटवलं, टाकलं त्यानं घातले, गेलं पेटून गाडा. आता काय गेलं त्याला 30-40 नुकसान. मला माहिती आहे का हा असा करीन म्हणून असं पेटून देईन गाडं. नाही शिवल्याने केलंच नसतं हे, पण त्या कोंजिल्यानं तेल टाकलं, कोंजिल्याने पेटून द्यायला लागला हे गाडं. हा मी ऐकलं ना कानानं, मी या झाडावर बसेल होता ना, मला मार माहिती किस्सा काय आहे. तर शिवल्याले कोंजिल्या बेकून देत तो कोंजिल डंगरा बुडा. त्या कोंदिल्याचा कोण जीव राहा लागते आता. त्या कोंदिल्याला मोठा आग लागेलाय, चुगल्या चागल्या करायची. मला म्हणजे या कोंदिल्यानंच करेल आहे, मला 100% माहीत आहे ना. मी तुम्हाला सकाळीच म्हणू कोंदिल्या झोळा रे. हा ऐकलं नाही म्हटलं तुम्ही जाऊ द्याच करता. कोंदिल्या हाणला असता सकाळी बरोबर मिळाला असता, आज गाडं जाईल नसता. आता काय बाबा तुम्ही तेच लावून राहिले, कोणाला मारता कोणाला झोडता बापा. हे पार गाडं जमून राहिलं ना बापा. आता चारा कसा द्या म्हशीले, बैल याच्या पुढे काय टाका, आता गवत कसं आला. टेन्शन झालं बाबा, हे गाडं जमून राहिलं ना आमचं. हिजवाना गाडं ते हिजवाना. हो शांताबाई, आता काहीच होत नाही. जायला ते गाडा झालं 40,000 नुकसान. आता आपल्याला ते वसूल करणार पैसे. चला तो शिवल्या थांबलो आता वावरामध्ये. कुठे आहे कोण्या खोपऱ्यात बसला, कोण्या नयात बिळात बसला, आणि तो कोंदिले थांबल नाही. आता त्या कोंदिले ढुंगणार रट्टे मारणार आपल्याला. चाला ना उठा. आता मेला ना तो शिवल्या, गेला तो जीवानच गेला तो. आता मी वाचत तो दगडू. आता सोडू नको रे, जे होईल ते होईल. झटापाशी पाहून घेऊ आता पुढचं पुढे. या मायले त्या कसं बोगत धंदा करतो. गाडं जायला गाड्या हराम खरा. चला पोया ठाठून चला पाहतो शिवल्या कुठे आहे. हे तर मी तुम्हाला सकाळीच म्हणू. आता काय आवाज देऊन राहिले. सकाळी ध्यान लागतं. मी एक गोटा टाकला असता मस्तकात मोठा, पण तुम्ही गोट नाही येत ना. मला माहित आहे कसं आहे तो बोगस. तुम्ही ऐकत नाही ना आमच्या म्हटलं. चल आता पाहिजे ना, आता बरं न द्यायला बजेट. आता करता फुल परमिशन तुले दगडू. आता टेन्शन घेऊ नको. आता हागो दिले. चला लवकर. आता बाबू शिवल्या तू गेला तो जीवानच गेला आता. फक्त तू कसं आता वावरात सापडू नको. पोहून जाय तो उठून. सापडला कधी की नाही तुला हागोला आज नाही तू खैरच नाही. आज चालणार तू. आज बजेटच आहे शिवल्याचा. मायले त्याच्या कसा सायाचा हे करते तर पाहतो. आज बजेटच आहे त्याचा आरामखोराचा. तुला तू काही टेन्शन घेऊ नको. काही तुझ्या हलकं भारी होत नाही यानं. सकाळीच पाहिलं ना आपण काय झालं त्याची यानं. काय झालं नुसतं तोंडाचं वापाल्या फडफड मोठा रागा तमात त्यानं गाडं सोडून दिलं. तुनं गाडं पेटून दिलं. काय होते रे, काहीच नाही होत त्या नामे यानं. भजल्या पापडी फुटत नाही ते यानं. अरे बा बुढे बापजी कुठे भेणारा माणूस असे नाम्यान फाम्यासारखे झालं. पाहिले मी 17-60 यायले काय भेटतो काय मी. अरे हॅट बुढे बा तुम्ही काय आम्हाला कमी समजून राहिले काय. आम्ही भेणार नाही आम्ही. हो बाई भ्यास नाही लाग. झेलो की दाबून पाहता जे लोक. आणि काही झालं तर मी आहे ना रे पाहायला. टेन्शन घेऊ नका तुम्ही. कोणतील बुड्डा असल्यावर काय टेन्शन. काय जेले असं एका ह्याच्यात सारखं करतो. आपलं कामच बेकार आहे. मा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. टेन्शन घेऊ नका बा. तुम्ही असल्यावर काहीच काळजी नाही ना. हो तुम्ही आहे म्हणून तर आम्ही ना एवढं केलं. गाडं भेटून दिलं त्याचं. तुमच्या माणसाला सपोर्ट पाहिजे. काही करते मग माणूस तर. हो मी तर आहेच ना तुमच्यासोबत. आपण का दबणारे माणसं आहो काय. आणि शिवलाल आणि असे भ्यायचं नाही रे पा. नाही रे पा. कसं तुझ्या बुड्डा आणि तुझ्या भाऊ करते पालू खोशे कामं, पण तू नाही करायचे. 36 बिलकुल आहे. भांडण रट्टा डायरेक्ट टेम्पोच. विचार नाही करायचा. बुढे बा आमच्याकडे टेम्पोच असते. आम्ही विचार नाही करत कोणाचा. जे होईन ते होईन. पाहिला जाईन पुढे. बापरे कडे शिवलाल तिकडे फारे. अरे बापा बुढे बा आता कसं हो बापा. पोरगी जाळ गँग झाली का बापा. हो बापा कसं करता बुढे बा. करता कसं काय करता म्हणजे पोया आटून आता थांबू नका. निघा सटका लवकर.
पोया. काय बोलून राहिले तुम्ही? हा हा, पयाचं नाही, पयाचं नाही. अदलो काय सांगत जा तुम्ही? भिवू नका, असं नाही तसं नाही. हा हा, पयाचं नाही आता. ते येऊ द्या, पाहू काय म्हणतात ते तर पाहू. आपण काय केलं अटून पाहिजे आता? काय केलं आपण? काहीच नाही केलं, काहीच नाही केलं आपण. केलं हो बाई. चाल बापा. हो शिवला पोय गड्या पोय. नाही नको लागू पाय हे मारतीन बरं हे आता. पाय पैसे टेम्पे टांपे घेऊन आले ते पाय पोरे. हो हो, थांब्याला पुरत नाही अटी जा. अटी थांब्याला पुरत नाही खरंच. पोह्याला पुरते उठून एक तापून गाड्या दिल्या भेटून डिझेल टाकलं गाड्यावर. मग कोणी सांगितलं कोणी पाहिलं चिंता म्हणून आले लोक आपल्याजवळ. तसे कसे काय येत होते. चाल चाल चला चला. थांब्याला पुरत नाही थांब्याला नाही पुरत. बाबा काय तुमच्यासाठी मी मार खा बापा. हो थांबा थांबा तुम्ही दोघं नंबरा बाबा थांबा. मी आलोच ना मी. बू कोण दिल्या काही खरं नाही बाबा. रट्टे मारतात आता. अरे बुढे भा. अरे बुढे चाल तू बुडा पोहायला चाल. आपल्याला पोहायला घेत. चाल लवकर चाल पोय. मोठं ज्ञान सांगे हे असं तसं येऊन आणि गेला भिवून. गेला पाहून. शिवले अरे कुकडे पोहून राहिला. थांब ना तू. थांब ना. आलो ना टेम्पो घेऊ. थांब ना जरा सांग. कुकडे पोहू नको आता नको पोहू. थांब तू. थांब करायला आवाज निघू. मागून गोटा मारतो. मार सायकल पाहून घे पुढचं पुढे काय आता. मार सायकल गोटा मार. फेक. आता पोहते काय पुढे का. अरे पकडा रे पकडा रे. अरे दीदा धर तिकून ते उठतो. धर शिवल्या पकड पहिले साय झाले. आणि तो कंदील बुड्या सोडलो का साय झाले. पोरे नाही सोडत ना रे आता नाही सोडत पोरे. आता पाहिजे कसा बजेट आहे याचा दोघा तिघा जावी. हा आणि शांतील म्हणा तिकून शांता पकड त्या शिवल्या बायकोल पकड साय झाली. पकड आज बजेटच आहे आराम करा. चला आपण चला माग चला आपण काल थांबता साय पोयाले आपण दिसता बरोबर का रे. कुठे पैसा हा जंगलचा कारभार आहे हा. थांबा तुम्ही हाती लागा फक्त. तुम्ही तुमच्या ढुंगण्या साल्टच नाही उडवले आता मग म्हणता तुम्ही. झुमऱ्या सोड ना बाबा. मामा कोण लागला तू. हो बाबा झुंबर सोड रे दादा. हो बाबा मा काय गुन्हा आहे रे बाबा. शिवल्या नाही शिवल्याजवळ काय तू शिवल्याचं पण आहे. मा काय मला काय घेणं ते नाही बाबा. मी काही भांडणात ते तुमच्या मागे कोण लागले तुम्ही. नुसतं हराम खोरा हरा गादा कैला आहेस रे कोण दिल्या. आपण म्हणतो डोंगरा बुडा जाऊ द्या काय करा पण तू जीभले चरचर करते ना. थांब तू. हाती लाग फक्त तू. हाती लागला की सांगतो तुला हराम खोरा कसा बदन काय तर. तुला लय सोपी वाटून राहिलं काळ्या करणं. बाबा मी काय केलं. मी काहीच नाही केलं ना. बाबा गेलो गेला मारत का बापा. हो गड्या झुंबर. काय केलं तूच केलं ना. कसं पेटून दिलं रे गाडा. तू आता तटीच थांब आज तू धुबुडच आहे. थांब तू. तुला असं कोण मारलं नशी एवढा मारतो आज तू काही खरंच नाही तुझ्या. बापा रे मेलर काय करणार. जीवन पकडत मला मारते आता. घेणं दाबून जास्त नोकरी करते तो. पुढे पैसे तो हराम खोरा. लोक याच्यात बोट घाले पाहिजे त्याने फक्त सायाली अगोपणा करते गावामध्ये सारा. अरे तू जीभले चरचर करते ना. जीभ शापतो तू. थांब तू पण दिले. तुला लय सोपी वाटून राहिलं. तेल टाकणं. गड्या माय काही गलती नाही ना. मी फक्त उभा होतो ना बा. पहिले काय मी कोणाचंही गावात उभं राहील का मला मारता का तुम्ही. मी काहीच नाही केलं ना. मी काहीच नाही केलं बा. त्या गुन्हा नाही ना. काय केलं नाही तुला. मग पहिला कशाला तू. ज्या माणसाचा गुन्हा नाही तो माणूस पयतच नाही. पय काढतच नाही ना. तू पयाला म्हणून तू गुन्हा केला म्हणून पयाला तू राम खोरा. आणि आता सांगून राहिला कोण दिल्या तू. बापा रे आता काही कर रे मारते. झुंबर असं करू नको ना. झुंबर म्हणूच नको तू आता. थांब तुझ्या बजेटच आहे ना रे. या डबरात टाकू मारतो तुला. थांब तू या पाण्या या डबरात. जीव जाय तुझं लोक आता तुझ्या बजेटच आहे. तू लय सोपी समजून राहिला आम्हाला. जास्त हिटगाल धंदे करतात गावामध्ये. अरे बापा रे मेलो. काय करणार रे बाबा. दिल्या सोडवायचं काही करू नाही. पोहून राहणार हराम खरा. काय केलं ना. पोहून का राहिला. थांब. अरे बाबा यारे कोणतरी. अरे बाबा रे माय मेलो रे बाबा. बाबा मारते रे बाबा. झुमऱ्या मारते रे बोले. चालला ना शिवले तू हराम खरा. पोहून थांब ना तू.
हाती लाट फक्त तू तुझ्या कंबळ नाही मोडला तर मग म्हणतो कसा रस्ता अडवतो हरामखोरातून कसं काय करतो सांगतो तुले हा? आपण असे धंदे कोण करू कोण मारायला लागले मग का गुन्हा का किरण मारतच जाता का हो दगड्या मस्त फोड मागे लागू नको तू हो दगड्या दगड्या हो तू थांब हाती लाट फक्त मग सांगतो तुला काय येतं कसा दगड्या येतं सांग तू थांब शिवल्या सायाच्या कसे रस्ते ओढत तुला सांगतोच आता सांगतोच ना तुले हरामखोरा गेलो बाप्पा अरे बाप्पा दगड्या मारू नको रे बाप्पा मागे लावायला लागला अरे काय खरं नाही रे बाप्पा जीव घेते रे बाप्पा मेला तू आता मेला तू मारू नको रे बाप्पा मागा गुन्हा बाप्पा माऊ मारूच तू मावावरून दादा गेले जाता का हो बाबा मारू नका ना रे हो बाबा रू नको हे म्हणूच नको तू हाच तुझे धोपुटच पडणार आहे हा तुला काय वाटलं रे कमकत समजून राहिला वाटतो आम्हाला हरामखोरा जास्त वय करतो ना तू कसा रस्ता अडवतो रे प्रेमान तुला म्हटलं जाऊ दे तर जाऊ नाही द्यायला जाणं गाळं द्यायला पेटून गाळं पेटून सोपी आहे का रे तुला असं वाटलं आम्ही काहीच नाही करू शकत थांब तू अजून तुझ्या बजेट राहिला पैशाचा बाबा म्या नाही जायला ना गाळं म्या नाही जायला काही नाही ना मला माहित बी नाही गाळं जायला म्हणून तुला नाही झालं गाळा हा भूत आलते का मग तटीच भूत आलते का रामखोरा तूच तो सत्यानाश करणारा आणि तू आम्हाला सांगून राहिला लुच्चिया तुनच जायला गाळं वरून खोटा बोलून राहिला थांबतो रट्टे वाढत तुले आता सोडलं रे हो सोडलं मग करू दे रे बाबा आता बाबा होती मला मारते म्हणे बाबा मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करा आता काही करणं माझं पोट पडते मित्र हो जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करावा लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्ह्यूज खूप कमी येत आहेत तर व्ह्यूज कसं जास्त आले पाहिजेत एवढा विचार करा मित्र हो आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते व्ह्यूज जर नाही आले तर आमचे मन नाराज होते व्हिडिओ बनवायला चला मग मित्र मी चांगला शिवल्या पाहत होतो हा